2 दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही त्यांच्या NH ऑफिसला गेलो होतो. जोडगे साहेबांशी त्या दिवशी रात्री ॲक्सिडेंट झाल्याच्या या जागेवर मी स्वतः उपस्थित होतो आणि शिवसेनेच्या वतीने सातत्याने आम्ही मागणी लावून धरलेली आहे की हा रस्ता जो आहे, फ्लायओव्हर जो आहे, हा सेफ झोनमध्ये आणलं पाहिजे. याच्यासाठी ज्या उपाययोजना आहे त्या त्वरित आपण केल्या पाहिजेत. आज या ठिकाणी गोराड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही प्रत्यक्ष सगळ्यांनी जाऊन पाहणी केली. इथं रमलन मारणं अत्यंत गरजेचं आहे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणं अत्यंत गरजेचं आहे, इथं फलक लावणं अत्यंत गरजेचं आहे. फलकच्या पुढं जाळी आल्यामुळं फलक दिसून येत नाही आणि अपघाती वळण हा जो परवा दिवशीचा ॲक्सिडेंटचा पॉईंट आहे, हाच सातत्याने या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात. त्याच्यामुळं या ठिकाणी अपघाती वळण होतं आहे. इथं तुमचे स्पीडचे आपले कॅमेरे, स्पीड गन त्या देखील या ठिकाणी उभारणं गरजेचं आहे. अशा 3-4 मागण्या आम्ही प्रमुख त्यांना केलेल्या आहे. एक आठवड्यात पावसाला उसंत असली तर त्यांना ते काम करणं अत्यंत लवकरात लवकर करून घेतील अशा पद्धतीच्या त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे. खरं तर आम्ही त्या दिवशी आंदोलन करायसाठीच त्यांच्या NHच्या ऑफिसला गेलो होतो, पण त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी येऊन काम करायला तयार आहे. त्याच्यामुळं ते आज स्वतः या ठिकाणी आलेत आणि इथलच्या जाळ्या देखील तुटलेल्या आहेत. आपण पाहिलं असेल त्या दिवशी एक ट्रक इथून खाली पडला, परत 4 दिवसांनी इथलचा ट्रक लटकला, म्हणजे तो पडता पडता राहिलेला आहे. आणि म्हणून या नगर शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला पूल हा एका वेगळ्या अडचणीमध्ये येऊन थांबलेला आहे आणि म्हणून याला सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ह्या उपाययोजना आपण त्वरित कराव्या अशा NHच्या अधिकाऱ्यांचं आमचं बोलणं झालेलं आहे. 8 दिवसात ते या सगळ्या विषय मार्गी लावतील. न लावल्यास शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन त्या ठिकाणी NHच्या जाऊन ऑफिसला करणार. आज नगर शहर शिवसेनेतर्फे राष्ट्रीय महामार्गावरच्या नगर शहरातील फ्लायओव्हर उड्डाणपुलावर आम्ही सगळे शिवसैनिक जमलेलो आहोत. आपण सर्वजण पाहताय की उड्डाणपूल झाल्यापासून इथं 10-15 ॲक्सिडेंट झाले आणि नेमके ते नगर कॉलेजच्या त्या वळणावर 90 डिग्रीमध्ये ते वळण आहे आणि तिथंच ॲक्सिडेंट होतात. याच्या अगोदरही त्या महामार्गावर त्याच जागेवर खालच्या बाजूला ॲक्सिडेंट व्हायचे. विनाकारण नाहक गोरगरीब घरातले तरुण लोक याच्यात मारत आहेत आणि ही राष्ट्रीय संपत्ती तशी एखाद्या घरातला करता माणूस जाणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून आम्ही या अधिकाऱ्यांना इथं घेऊन तिथं समक्ष चर्चा केली. इथं अपघाती वळण असे फलक त्यांना लावायच्या सूचना केल्यात. खरं म्हणजे नगर शहरातला हा उड्डाणपूल म्हणजे हौसाने केला पती आणि त्याला फुटली टिंब अशी परिस्थिती आहे. खरं हा उड्डाणपूल झाला आहे, परंतु ॲक्सिडेंटची मालिका चालूच आहे आणि म्हणून त्यासाठी अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं आहे, त्यांच्याशी चर्चा केली आणि भविष्यात हे ॲक्सिडेंट होऊ नये अशी दक्षता घ्यायला त्यांना सुचवलं.